राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधं आहेत असं म्हटलं गेलंय। अस्तित्वातच नसलेल्या बोगस कंपन्यांकडून 2022-23 मध्ये बनावट औषधांची खरेदी झाली आहे। बनावट औषधांचा साठा सील केल्याची राज्य सरकारकडून विधानसभेत कबुली देण्यात आलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांसह कंपन्यांवर अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई होणार असं सुद्धा आरोग्य मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। बनावट औषधांच्या मुद्द्यावर विरोधक प्रचंड आक्रमक झाले। या संदर्भात आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, नेमकं काय या सगळ्या संदर्भात आणखी तपशील दिलेले आहेत? आरोग्य मंत्र्यांनी याबाबत आता जी घोषणा केली त्यात नेमकं काय म्हटलंय? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मागील काही वर्षात राज्यामध्ये बनावट औषधांची खरेदी जी आहे ती केल्याच्या बाबतीत अनेक प्रश्न तक्रारी येत होत्या। काल लक्षवेधीद्वारे आपण जर बघितलं असेल तर आमदार सुनील प्रभू असतील यांनी खरं तर सरकारी महाविद्यालय आणि सरकारी रुग्णालयांमध्ये भेसळयुक्त औषधांचा पुरवठा झाल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला, लक्षवेधी मांडली होती आणि त्यालाच उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर याची कारवाई केली जाईल आणि तुम्हाला समाधानकारक उत्तर जे आहे ते अधिवेशन संपण्यापूर्वी दिला जाईल। आपण पाहिलं असेल तर औषधांचा मूळ घटकच नसलेली औषधे राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात दाखल झाली असून बनावट औषधांचा साठा जो आहे तो सील करण्यात आल्याची कबुली देखील आंबेडकर यांनी दिली होती। त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर उत्तराखंड येथील ज्या मेडिकल फॉर्म्युलेशन आस्थापनेकडून या औषधाची खरेदी करण्यात आली होती, मात्र जी आस्थापना अस्तित्वात नाही, ही बाब धक्कादायक असल्याचं खरं सर्व सदस्यांनी सभागृहात सांगितल्यानंतर आता आरोग्य मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि यापुढे अशा गोष्टी घडणार नाहीत असे त्यांना आश्वासन विरोधकांना दिलेलं आहे। जी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी सुशांत। Thank you.